रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। चंद्रकांत दायमा यांचा काँग्रेसला धक्का, राष्ट्रवादी अजित पवार गटात केला प्रवेश। काँग्रेस सेवा दलाचे सोलापुरातील प्रसिद्ध व नावाजलेले नेते चंद्रकांत दायमा शेटजी यांनी अचानक काँग्रेस पक्षाला धक्का देऊन महाराष्ट्रातील सेवा दलाच्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात प्रवेश केला आहे। चंद्रकांत दायमा हे मागील अनेक वर्षापासून काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून 40 वर्ष निष्ठावंत म्हणून काँग्रेस पक्षात काम करत होते। सोलापूरसह महाराष्ट्रात कोणत्याही काँग्रेस सेवा दलाचा कार्यक्रम झाला की चंद्रकांत दायमा हे नाव चर्चेत राहायचे। सध्या पक्षामध्ये त्यांना योग्य स्थान, महत्त्वाचे पद नसल्याने त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे। आता यापुढे जर काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिक काम केलं, तसंच यापुढेही राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये मी काम करीन। पक्ष व राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सेवा दलाच्या माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन कायमस्वरूपी चांगलं काम करेन। तसेच काँग्रेस पक्षाचे सुशीलकुमार शिंदे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या अत्यंत मी जवळचा नेता आहे आणि मी त्यांच्या विचारांचा यापुढेही आदर करणार आहे। सुशीलकुमार शिंदे व गांधी परिवारामुळेच मला अख्ख्या महाराष्ट्रात व भारतात ओळखतात। मात्र महाराष्ट्रातील सध्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व सोलापुरातील काँग्रेसच्या नेत्यावर मी अत्यंत नाराज असल्याने मी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत हा राजीनामा दिला आहे, असे चंद्रकांत दायमा म्हणाले। जबरदस्त सेवा दल महाराष्ट्रामध्ये उभं केलं, परंतु ते त्यांना माझी त्या प्रमाणामध्ये कदर व्हायला पाहिजे होती, ती कदर केली नाही आणि मला काही कारण न सांगता मला आठवड्यात आलं आणि आठवड्यात आल्यानंतर माझी काही ॲडजस्टमेंट केली नाही। मला महाराष्ट्राचं उपाध्यक्ष करायला पाहिजे होतं। मी नाना पटोले शिंदे साहेबांच्याकडे वारंवार विनंती केली। एवढं वर्ष मी काम केलेलं आहे। काँग्रेस पक्षाच्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे की भ्रष्टाचार आघाडीचा जो अध्यक्ष आहे सेवा दल युवा काँग्रेस त्याच्याशिवाय महिला काँग्रेसचा अध्यक्ष जेव्हा पदावर खाली येतो तेव्हा त्याला वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नेमतात, असं घटनेमध्ये लिहिलं नाही। काँग्रेस पक्षाच्या नेत्याने माझा विषय नीतीपर्यंत जाऊ दिला नाही आणि माझ्यावर अन्याय केला आणि माझी कॅपॅसिटी आहे, माझी काम करण्याची कुवत आहे, माझी काम करण्याची जिद्द आहे, असं असणार नाही। मला बळजबरी रिटायरमेंट केली म्हणून मी दादाला भेटायला गेलो तर दादा म्हणाले तुम्ही माझ्या पक्षाची संघटना पाला, तुमच्या पाठीशी मी आहे। त्या प्रकारे दादाने एकाकीपणे दृष्ट दिली। सगळं गाव त्याच्या विरुद्ध होतं। एकही जागा येणाऱ्याचं लोक म्हणाले, आले तेजोलय म्हणाले, पत्रकार म्हणाले, प्रेसवाले म्हणाले, पण दादानी कमाल करून दाखवली। त्या दिवशी जिद्द दाखवली, त्या दिवशी संघटनेवर पकड दाखवली, त्या दिवशी कार्यकर्त्याला एक हिंमत दिली। त्या हिंमतीमुळे मी त्याच्या एकाकीपणे जी झुंज सगळ्या जगाला दिली आणि पुन्हा विजय प्राप्त केला। ते जिद्द बघून मी त्याच्याकडे आकर्षित गेलो आणि मी दादाला भेटलो आणि दादाला भेटून मी सांगितलं, दादा तुमच्या संघटनेत मला काम करायचं, ती जर चांगल्या पद्धतीने दिली तर मी काम करणार आहे। दादाने ताबडतोब होकार दिला आणि मला सांगितलं आजच प्रवेश करा आणि मग दादा तटकरे आणि आम्ही दोघं एकत्र होतो। 5 मिनिटांनी चर्चा केली काय केलं पाहिजे संघटनेमध्ये आणि मग लगेच प्रवेश केला। मंगळवारी मी प्रवेश केला। आज सोलापूर शहरामध्ये आलो आहे। राष्ट्रवादी कार्यालयामध्ये जाऊन आलो, संतोष पवारांना भेटलो, जुबेर बागवानांना भेटलो, सुहास कदमला भेटलो, युवती अध्यक्ष भाजपाकडे सर्व कार्यकर्ते भेटले। सगळ्यामध्ये उत्साह आहे आणि माझे सर्व कार्यकर्ते रात्रभर पैलावलेले आहेत। सगळीकडून मला चांगल्या प्रकारचा विश्वास आहे। ते 98% 99% माझे महाराष्ट्रातले कार्यकर्ते आणि सोलापुरातले कार्यकर्ते एका दुसरा जोडला तर सगळे माझ्याबरोबर जॉईन झालेले आहेत आणि मी त्याला बोलावून फार मोठा प्रोग्राम लवकरच घेणार आहे आणि पार्टीच्या कामाला मी सुरुवात केली। आज अंगलकोट वापीचं दर्शन घेतलं आणि कामाला सुरुवात केली। उद्या पंढरपूर दर्शन घेणार, पुन्हा तुळजाभवानी दर्शन घेऊन पार्टीचा प्रचार दौरा महाराष्ट्रात सुरुवात करणार। पक्ष सोडण्यापूर्वी आपण सुशीलकुमार शिंदे असतील किंवा इतर नेत्यांना याची कल्पना दिली होती का आणि त्यांनी काय म्हटले? कल्पना देण्यासाठी मी फोन केला, पण शिंदे साहेबांचा फोन जो आहे तो माझा फोन त्यांनी कदाचित उचलला नाही। मी 4-5 वेळा प्रयत्न केला, पण साहेबांना मी काही फोन केला नाही, पण शिंदे साहेबांना फोन केला कारण शिंदे साहेबांच्या बरोबर मी 40 वर्ष काम केलंय। त्याचे माझ्यावर प्रेम आहे, माझंही त्याच्यावर प्रेम आहे, परंतु आता ते स्वतःच्या
डोंग्याने चालणार की दुसऱ्याच्या डोंग्याने चालणार मला काही कळायला मार्ग नाही. पण त्याने माझा फोन घेतला नाही आणि त्याच्यामध्ये मी हा निर्णय घेतलाय की शिंदे साहेब माझा फोनही घेत नाही. तर मग आता या पार्टीत जाऊन काय करायचं. दुसऱ्याच्या डोक्याने म्हणजे नेमकं प्रणिती शिंदेच्या डोक्याने चालतात असं त्याने म्हणाले. प्रणिती माझ्या मुलीसाठी आहे, तिला निर्वाळा मी निवडून आणलाय. प्रणितीला माझ्या सेवादलच्या लोकांनी 2,000 कार्यकर्त्याची पदयात्रा काढून निवडून आणलंय. तुम्ही सर्व त्याला साक्षीदार आहात. एवढं असेल तर प्रणिती शिंदेला का फोन केला नाही. ना असं जर असेल तर प्रणिती शिंदेना मग आपण फोन करून का सांगितलं नाही. प्रणितीची माझा एवढा संवाद नाही आहे. ते निवडणुकीला मी जातो, काम करतो. बाकी प्रणितीकडे मी काही काम लागत नाही आणि माझं कोणतंही काम प्रणितीपुढे किंवा शिंदेसाहेबापुढे अडत नाही. माझ्या सर्व संपर्क महाराष्ट्रामध्ये सर्व नेत्याची आहेत, त्यामुळे माझं काम कोणतंही अडत नाही. मला कोणतंही काम प्रणितीला सांगावं लागलं नाही. तुम्ही काँग्रेस पक्षात असताना तुम्हाला काँग्रेसने व सोनिया गांधी राहुल गांधीबरोबर तुमचे डायरेक्ट संबंध होते. बरोबर. मग तुम्ही अचानक निर्णय असा का घेतला. सोनिया गांधी आणि राहुल गांधीचे माझे अजूनही संबंध आहेत, परंतु हे लोकल लेवलचे जे लीडर आहेत, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, हे शिंदेसाहेब, मंजुनाथ चव्हाण, यांच्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचं राज्य चालतं महाराष्ट्रात, ते आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भावना त्यांच्यापर्यंत पोचवत नाहीत. आजही माझं नाव आहे की सोनिया गांधीला ते काही कळत नाही. सोनिया गांधीच्या म्हणण्याप्रमाणे मी त्याला जोडू शकत नाही आणि मी सोनिया गांधीवर प्रेम करत राहणार. पण अजितदादावर मी निष्ठा वाहिली आहे. आता माझी निष्ठा अजित पवार पार्टीवर आहे. अजित पवार जे सांगेल ते मी करेन. येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला आपण काय पाडणार का काय मी नेमकं. काँग्रेसच्या उमेदवार पाडणार नाही. मी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आणणार. पूर्वी कोणतंही इलेक्शन लागलं, लोकसभा, विधानसभा व महापालिका, त्याच्यामध्ये चंद्रकांत दायमा म्हणलं तर सेवादल असं दिसून येत होतं. मग आता ते तुम्ही करणार का काम. बरोबर आहे ना. असं आहे की एवढं काम करू नये. काही मला काही MLC वगैरे दिली का, काही मला आमदारकी दिली का, काही मला महामंडळावर नेमलं का. एवढे मी लाखो कोट्यावधी रुपये माझे खर्च झाले. कोट्यावधी रुपये खर्च केले, लाखो रुपये नाही. संघटना चालवायला, पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांभाळला, होळी दिवाळी दसऱ्याला मी कार्यकर्त्यांना जमलेला आहे. मग माझी कदर का केली नाही. शिंदे साहेबांना त्यांच्या मनाप्रमाणे वागणार येत नाही असं मला वाटलं. त्याच्या मनामध्ये मी आहे आणि माझ्या मनामध्ये ते आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.